श्री गजानन विजयी ग्रंथ. श्रोते मंडळी, आपला मागच्या भागामध्ये 6व्या अध्यायाच्या 100 वेळा झाल्या होत्या, तर 100च्या पुढच्या आपण घेणार आहोत. चला तर मग. अध्याय 6वा च्या आपल्या 100 वेळा झाल्या होत्या. आता पुढच्या बघूयात. चला, वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात भोवती लिहून पाठवा. चला तर मग आता वाचायला सुरुवात करूया. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजठी, समोर नदीच्या काठी आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्या दिशा दाही. कुकुटाचा आवाज येई वरचेवरी एकाव्या, चातक भरद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे. भास्करासी समोरे पूर्व दिशा लक्षून, भास्कराचा उदय होता तमनिमाला हा म्हणता. जैसा सभेस पंडित येता, मूर्ख जाती उठोनी. ऐसा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती. ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार, बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. तै वज्रभूषण तत्वता, झालाय सूर्यासे आर्ध देता. तो हा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू निश्चिती. दृष्टी नासागराच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी वज्रभूषण हर्षला मनी. संध्या सामान घेऊनी आला धावून जवळ त्यांच्या. अर्धे दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणा अखेरी त्याने घातली त्याला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः. ऐशी नावे घेऊन पहा घेतले भर द्वादश नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननाची आदरी भली. न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या थाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर, महाराजांचे चालले. माझ्या तापाचरणाचे फळ आणि मिळाले साचे. दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देता होतो आर्धभला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. श्लोक. हे पूर्ण ब्रह्मा जगतचालक ज्ञानराशी, ऐशे युग युगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे. गजानन गुरु मज पाव आता. ऐशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वरे या आलिंगन रूढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसे लेकराला प्रेमे धरी पोटाला, देवी वज्रभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिदला थोर. सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा वज्रभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचारून कर्मफल टाकीता भेटतो घननीळ. त्याच्या अंगी न लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी मनी. प्रत्यही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफळाचा शोधते भला. त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावाचे होते नाव पूर्वकाळी शिवगाव. अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधो वऱ्हाडात. 17 पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले मनास येई त्या स्थळा. अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर. चांदण्याची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राहुळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची.
पेढी लागी जैसाळा, देवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक, पोथी, कीर्तन, गजर, अन्नदानाशी येई पूर. ओघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी. जोपावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरून. ते जो घेई त्याला जण भिऊ लागती सहजची. गाव करी ते राव न करी, ऐसी मराठी भीतरी. मन एक आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पाहावया. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी. राही ना जाना हरणीशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर, यांना कायमचे राहण्या घर. योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे. मी परमहंस संन्यासी, आता राहतो मंदिरासी. तू बोलशी ज्या दिवशी, तेवढ्या पुरता येईल इथं. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर, ही राहिली निरंतर. प्रापंचिकांचे उघडून घर, कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीरगाजी. ज्याने हिंदूची रक्षली बाजी, दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. हरिसज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्टमुळी न धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार, गजाननाच्या म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता, झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषेकरिता जवळ राही निरंतर. हा दास गणुवीर चित्त, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. मुमुक्षूला दावपथ, संतचरण सेवेचा. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ षोडशोऽध्याय समाप्त.